नमस्कार. सगळ्यात प्रथम या ठिकाणी आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून निलेश राणे साहेब विजयी झाले. त्यांचं आम्ही प्रत्यक्ष भेटून किंवा इतर ठिकाणी केलं, पण प्रेसच्या माध्यमातून ही निवडणूक झाल्यानंतर विधानसभा संपल्यानंतर आपण या ठिकाणी पहिली प्रेस तालुका अध्यक्ष घेत आहे. पण त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. त्याचबरोबर माननीय निलेश राणे साहेबांच्या विजयामध्ये असलेले भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, म्हणजे बूथ अध्यक्ष असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, जिल्हा परिषद प्रभारी, पंचायत समिती प्रभारी, आमचे सरपंच, सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी सगळे प्रमुख कार्यकर्ते यांचे मी सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे ह्या विजयात असणारे शिंदे गटाचे तळागाळाचे सर्वसामान्य कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानतो. ही विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रेसच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहे. आत्ता माननीय निलेश राणेसाहेब आमदार म्हणून शपथ घेतील आणि शपथ घेतल्यानंतर या मतदारसंघात ते स्वतः येतील, जनतेचे आभार मानतील आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने ते आपल्याशी बोलतील. परंतु तत्पूर्वी या मालवणी जनते किंवा मालवणकुडामधल्या सगळ्या मतदारसंघातील लोकांनी एक माननीय निलेश राणेसाहेब युतीचे उमेदवार म्हणून त्यांच्यावर विश्वास टाकला. त्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आभार मानतो. परंतु हे सगळं होत असताना मी ह्या 10 दिवसामध्ये सगळ्या या निवडणुकीचा लेखाजोखा घेत असताना काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या, त्या आपल्यासमोर मांडणं गरजेचं आहे. कारण मी नेहमी म्हणतो, म्हातारी मेली त्याचं दुःख नसतं, पण काळ सोपावता कामा नये. लोकसभेची निवडणूक झाली आणि त्याच्या 2-3 महिन्यानंतर ही विधानसभेची घातली निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीला आमचं मताधिक्य मालवणकुडाचं 28,000 मताधिक्य होतं आणि हे मताधिक्य 28,000 मताधिक्य होतं. त्यामध्ये राणेसाहेबांचं एक अनेक वर्ष काम आहे, सगळे वरती या तो विषय वेगळा, केंद्राची अपेक्षा होती. तरीसुद्धा मी तालुकाध्यक्ष म्हणून सर्वप्रथम जर कोणाची माफी मागायची असेल तर मी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांची माफी मागतो. मी माननीय राणेसाहेब हे खासदार आहेत, त्यांच्या कुटुंबातले जरी उमेदवार असले तरीसुद्धा मी राणेसाहेबांची माफी मागतो. माननीय निलेश राणेसाहेबांची माफी मागतो आणि आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकर सावंत यांची माफी मागतो. कारण माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी मला प्रश्न विचारला होता की विधानसभेची सीट डिक्लेअर झाल्यानंतर पुढे आपल्याला ह्या विधानसभेत निलेश राणेंच्या माध्यमातून आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. तर मालवण तालुका अध्यक्ष म्हणून एक प्रमुख म्हणून ही सगळी यंत्रणा बघता तुम्ही किती मताधिक्य देऊ शकता. आम्ही प्रेसला सांगत होतो की आम्ही तालुक्यातून एवढं देऊ, हे सांगण्याच्या काही गोष्टी असतात. काही त्या प्रेसच्या निवडणूक झाल्यानंतर ह्या गोष्टी मी आपल्यासमोर बोलतो आहे. तर मी चव्हाण साहेबांना असं म्हणणार होतो, साहेब कमीत कमी 15,000च्या पेक्षा मालवण तालुक्याचं मताधिक्य कमी होणार नाही, अशा प्रकारचं मी चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं. काय होतं, ज्या नेते असतात, मग निलेश राणेसाहेब असतील, राणेसाहेब असतील किंवा चव्हाण साहेब असतील किंवा अन्य आमचे पक्षाचे नेते असतील, त्या नेत्यांची मदार खालच्या कार्यकर्ते असेल, ग्राउंड लेवलच्या काम करणाऱ्या दुसऱ्या-तिसऱ्या पेटलं, म्हणजे मी साधारण विचार मी तिसऱ्या पेटला असो, तिसऱ्या पेटल्या आणि नंतर खाली कार्यकर्ते तिसऱ्या पेटल्या किंवा दुसऱ्या-तिसऱ्या पेटल्या कार्यकर्त्यांवर त्यांची मदार असते. आणि आम्ही त्यांना शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीत मालवण तालुक्याचं मताधिक्य 15,000पेक्षा खाली येणार नाही. अगदी निलेश राणे पत्रकारांना पण मी बोललेलो आहे, जी गोष्ट बोललो ती बोललो, का निवडणूक होऊन गेलेली आहे 15,000. पण तरीसुद्धा मला खात्री होती की कोणत्याही परिस्थितीत 10,000 ते 11,000च्या आपण खाली जाणार नाही. असं असताना माझ्यासमोर एक तालुकाध्यक्ष म्हणून एक चिंतेचा विषय आहे की एवढं सगळं होतं, म्हणजे मधल्या काळामध्ये काय झालं, शासनाची योजना आली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, तर ती घराघरामध्ये गेली, तळागाळापर्यंत गेली. त्यानंतर अनेक प्रवेश आपण या ठिकाणी घेतले. असे कितीतरी गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी प्लस होत जायला पाहिजे. म्हणजे मालवणकुडा विधानसभा मतदारसंघाचं मताधिक्य गेल्या लोकसभेला 28,000 होतं
आणि त्याच्यामुळे काय जरी झालं तरी घटू नये मतदान किती घटू शकतं, तर 20,000 तरी कमीत कमी राहायला पाहिजे. सोडा सगळ्या हवेतल्या गोष्टी आपण सोडा, परंतु ती सुद्धा चिंतेची बाब 20,000 तरी का उलट वाढायला पाहिजे. कारण लोकप्रिय जी योजना महाराष्ट्रामध्ये आली ती कुठली आली, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण आली. त्यानंतरच्या काळामध्ये निलेश राणे उमेदवार म्हणून अतिशय म्हणजे ते ग्राउंडवर काम करत होते सगळ्या, किंवा त्यांच्या तोंडून ह्या निवडणुकीत किंवा मागच्या लोकसभा विधानसभेत म्हणजे निलेश राणे काही बदनामीचे धनी काम ते झाले निलेश राणे प्रत्येक वेळी. परंतु त्यांनी एवढा अतिशय संयम दाखवला की खाली कार्यकर्ता पण जात होते, त्यांच्या तोंडून एकही चुकीचा शब्द आला नाही. सांगेन की बा हे कारण होतं, काही नाही. म्हणजे निलेश राणे साहेबांनी स्वतः झोकून देऊन तिकडे काम केलं. राणेसाहेब तर ह्या वयामध्ये म्हणजे आम्हाला थोडं हे वाटतं, म्हणजे दादा तर ह्या वयामध्ये सुद्धा त्यांची एनर्जी म्हणजे आम्ही थक्क होतो राणेसाहेबांची एनर्जी बघून. ही सगळी एनर्जी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आज आम्ही कुठेतरी कार्यकर्ते म्हणून मताधिक्य द्यायला कमी पडलो. ही वस्तुस्थिती माझ्यासारखा तालुकाध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे मान्य करतो. ही चिंतेची बाब होती. पण हे सगळं अभ्यास केले 10 दिवसातला अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बघा हा मुस्लिम बहुल असा एरिया नाही, हा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे. म्हणजे त्या ठिकाणी असा पण मतदारसंघ नाही. त्याच्यामध्ये जो आज म्हणजे जशी मुख्यमंत्री लाडकी बहीण हा जो इफेक्ट चांगल्या प्रकारे आला, तसाच बटेंगे तो कटेंगेने एक हवी तो सेफ आहे अशा प्रकारची सुद्धा घोषणा झाली. आपल्याला माहिती आहे अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी यामध्ये झोकून जाऊन केला. RSS सारखी संघटना अतिशय या ठिकाणी तळागाळात काम करत होते. अनेक हिंदुत्ववादी संघटना म्हणजे मी त्यांचा आभार मानतो. मी आपल्यासमोरही सांगतो तुम्हाला की ह्याच्या इथलं जर हे काम करत होता भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचा कार्यकर्ता असेल, या तळागाळाचा कार्यकर्त्याने अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आमचे बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र सगळ्यांनी म्हणजे कोणी नाही प्रामाणिकपणे काम केलं. पण हे सगळं जरी खरं असलं तरी मी धाडसाने बोलेन, कदाचित मला माहीत नाही मी बोलतो ते योग्य आहे किंवा चूक आहे, परंतु 10 दिवसात ते मी सगळं थोडी माहिती घेतली, काही विभागात गेलो किंवा काही प्रमुख लोकांशी चर्चा केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बटेंगे तो कटेंगे ह्याचा आपल्या मतदारसंघामध्ये कोणीतरी सोयीस्कर अर्थ आपल्यासाठी लावला. महत्त्वाचं म्हणजे बटेंगे तो कटेंगे एकही तो सेफ ह्याचा अर्थ असा आहे की तो मोदींनी म्हटले एकही तो सेफ म्हणजे आपला देश आहे, मग त्या जाती धर्म असा विषयच नाही ना. आपल्याप्रमाणे जो तो अर्थ लावतो त्या बटेंगेतून आपण वेगळे झालो तर त्याचे परिणाम आपला देश म्हणा का फडणवीस साहेब पण म्हणत होते वेगळे होऊ शकतील. परंतु एकही तो सेफ आहे किंवा बटेंगे तो कटेंगे आपण एकच संघ राहिलं पाहिजे आणि या देशाचा असेल किंवा राज्याचा विकास असा त्याचा तो साधा अर्थ होता. परंतु माझ्या असं लक्षात आलं की हे सगळा म्हणजे मताधिक्य बघितल्यानंतर की जो आपला जो 2 बटेंगे तो कटेंगे एकही तो सेफ आहे हे 2 वाक्य उलटी सुलटी जुळली गेली असावीत आणि त्याचे परिणाम आम्हाला कदाचित दिसले. त्याचं कारण कसं आहे मी सांगतो आपल्याला. म्हणतो ना आपण एक आहे म्हणजे आपण म्हणतो ना आपण जर एकत्र असलो, कारण मधली एक तुम्हाला माझ्या माहितीसमोर गोष्ट सांगतो की निलेश राणे साहेबांचा ज्यावेळी प्रवेश व्हायचा होता कुडाळ जो प्रवेश झाला त्या प्रवेशाला मालवण तालुक्यातून 700 बरोबर ना 700 वाहनं गेली. गाड्या कमी जास्त प्रमाणात लोक असते, गाडी कुठली कमी नाही गेली, 700 वाहनं गेली. आणि माझ्या माहितीप्रमाणे अशी एवढ्या तालुक्यात जाणारी म्हणजे मी तालुक्यात मी त्या 20 वर्षाच्या 30-32 राजकारणात आहे की एवढी सगळी वाहनं गेली. एवढं प्रचंड म्हणजे निलेश राणे साहेबांच्या ज्यावेळी ती उपस्थिती होती शिंदे साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करताना ती एवढी होती ना. त्याचवेळी खरं म्हणजे वैभव नाईक वेळे खरं म्हणजे बघा लोकसभेत ते हारले, त्यानंतर हा प्रवेश एवढी प्रचंड सगळी जी हे होती त्याच्यामुळे विरोधकाला धडकी भरवणं अशा प्रकारची सगळी आपली यंत्रणा होती. निलेश राणे साहेबांचा त्याचवेळी म्हणजे आम्ही तर मनातून ठाम केलं की निलेश राणे साहेबांचा विजय त्याचवेळी निश्चित झाला होता. कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची तो होता आणि होणारच होता, तो झालाच. म्हणजे विजय असतो किती मताने झाला तरी एवढं प्रचंड सगळं होतं. परंतु मला असं वाटतं की ते सगळं झालं प्रवेश झाला. निलेश राणे साहेब अतिशय सगळे आपण सगळे काम एकसंघ सगळे काम करत होतो. त्याचे हे सगळं जरी असलं तरी मी आपल्याला म्हणाल्याप्रमाणे आपण असं झालं की एक आहे आपण म्हणतो ना एक आहे तो सेफ आहे त्याचं उलटं झालं.
म्हणजे एक आहे तो जर आपण एकत्र असलो आणि आपण म्हणण्यापेक्षा निलेश राणे साहेबांची ताकद आहे एकत्र असली तर तिथे काहीतरी कोणाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ती वाटली जायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये कुठेतरी छेद व्हायला पाहिजे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे कदाचित ते धाडसाचं असेल, त्याचा कोणीतरी पद्धतशीर त्याचा वापर केला आणि निलेश राणे साहेबांच्या पाठीशी एकसंघ ताकद. मी आजही तुमच्यासमोर पत्रकारांच्या समोर सांगतो, वैभव नाईकांना हे जे मताधिक्य मिळालं हे मताधिक्य वैभव नाईकांचं नाही. हे मताधिक्य जे काय मतं मिळाली, जी काय मतं मिळाली वैभव नाईकांनी, ही मतं वैभव नाईकांची नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा मी मतं नाहीत. कारण ते 30%, आम्ही 70% प्रत्येक ग्राउंडवर दिसत होतो. ह्याचा अर्थ कोणीतरी वैभव नाईकांना आतून हे सगळं मसल पॉवर ही पद्धतशीर पुरवत होतं. ह्याच्यामुळेच हे अशा गोष्टी होऊ शकल्या, नाहीतर ही गोष्ट होणे शक्य नाही. कारण कोणीतरी वैभव नाईकांची ताकद वाढवत होतो आतून आणि त्याच्यामुळे एवढ्या मतापर्यंत वैभव नाईक पोचू शकले. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून माझी याची फल होईल, याची शहानिशा आहे. कारण उदाहरण म्हणून एक तुम्हाला सांगतो, आपल्याला माहिती आहे की राणे साहेबांना म्हणजे मोठे साहेब दादांना माहिती आहे की प्रत्येक तुम्ही याच्यामध्ये गेलात, बूथवर गेलात तर बूथवरच्या कार्यकर्त्याला राणेसाहेब स्वतः ओळखतात. अपवाद कुठे ते असू शकतो, म्हणजे असं आहे ना. राणेसाहेबांना माहिती आहे, पण मी 90पासून मी असलेला एक कार्यकर्ता मी विचार करतो, 90पासून असलेले काही बूथ असे आहेत की कधीच मायनस गेले नाही. ते बूथ का मायनस गेले हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. आणि हे सगळं गेल्यानंतर मला असं वाटतं की या कुठेतरी निलेश राणेंचा पॉलिटिकल एन्काउंटर करायचा होता का, कोणाला तरी निलेश राणेंचा पॉलिटिकली एन्काउंटर करायचा होता का, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. कारण कुठेही संधी नाही आहे की एवढ्या मधल्या काळामध्ये मताधिक्य जे आपलं लोकसभेला आपण एवढं विधानसभेला का होऊ शकतो. आणि अशा सगळ्या गोष्टी घडल्या. ठीक आहे, मला त्याच्यावर चर्चा करायची नाही. कदाचित राणेसाहेब म्हणतील हे बाबा तू का बोललात, चव्हाणसाहेब माझ्यावर तू का बोललात, माझ्यावर कार होईल. पण मी गेल्या 30 वर्षात जे आहे ते बोलतो, काय कधी पार्टीला पोचेल कधी उचल मला माहीत नाही. परंतु मला जे दिसलं, कारण जे भूत वाईट मी जे आकडेवारी बघतो त्या मी थक्क आहे. माझ्या गावात तुमचा काही अनुभव घेतला, माझ्याबरोबर असणारी लोक नंतर मी तिथल्या काही स्थानिक शिवसैनिकांना विचारलं, मी उभाटावलं बाबा हे काय चाललं आहे, तर म्हणाले तुमचे काही लोक आम्हाला स्पॉन्सर होते म्हणजे काय होते तुमच्या लोकांनी मदत केली. अशा अनेक ठिकाणी गोष्टी घडल्या. ठीक आहे, हा विषय माझा नाही आहे, परंतु हे अतिशय दुर्दैवी आहे. निलेश राणे साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला, चव्हाण साहेबांनी विश्वास ठेवला. आणि म्हणून माझं म्हणणं आहे किंवा कोणीतरी म्हणतं, मी तुम्हाला एक मुद्दा म्हणून एक फोटो आणला आहे. हा बघा एक फोटो आहे, तुम्हाला हा दाखवतो की आमच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे साहेबांना उचलून, म्हणजे निलेश राणे साहेब जेव्हा निवडून आता तालुकाध्यक्ष म्हणून उचलून घेतला आणि त्याच्यात असं कोणीतरी म्हटलं पंचायत ते पार्लमेंट विजयाचे विजया सातत्य राखणारे यशस्वी भाजपात आलू धोणी चिंदरकर हे किंग मेकर. बघा कार्यकर्ते केव्हा का ना काय देतात किंग मेकर. मी तुम्हाला परत सांगतो, किंग मेकर कोण आहेत, राणे कुटुंब किंग मेकर आहे. राणे कुटुंबाने पाहायला भिंगरी जाऊन हे केलं. ह्या जिल्ह्याचे खरे किंग मेकर हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत. हे दोनच किंग मेकर जे का असतील ते राणे कुटुंब आणि रवींद्र चव्हाण ह्यांच्या जे संघटन कौशल्य त्यांनी वापरलं. मी तुम्हाला सांगतो, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आहेत. हे प्रभाकर सावंत सुद्धा दर न चुकता म्हणजे चव्हाण साहेबांनी सूचनेनुसार संध्याकाळी रात्री 11, 11:30, 12 वाजता मला जिल्हाध्यक्ष म्हणून फोन, मला सगळ्यांना लावायचे तसे प्रत्येक म्हणून माहिती घ्यायची. म्हणजे संघटना अलर्ट होती, भारतीय जनता पार्टी अलर्ट होती, कुठेही हे होता कामा नये. रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा सातत्याने घेत होते. आणि मी म्हणून सांगतो की मी ह्या दोन नेत्यांची काम माफी मागितली, त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. निलेश राणे साहेब तर तुम्हाला माहिती स्वतः उमेदवार म्हणून होते, तेही सुद्धा कुठे कमी पडले नाही. सगळ्या गोष्टीत आम्ही कुठे कमी न पडता एवढं मताधिक्य घडलं. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि ती आपल्यासमोर प्रेसच्या माध्यमातून म्हणजे एक खंत व्यक्त करण्यासाठी. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो, आगामी या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. ज्या होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी, माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होईल, म्हणजे शिवसेना भाजप जी युती होईल निश्चितच आहे. तो वरचा प्रश्न आहे, मी तेवढा मोठा नाही आहे. परंतु हे जरी असलं तरी भारतीय जनता पार्टीने आतापासून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आमची आता मीटिंग झाली. आणि तुम्हाला एक सांगतो की निलेश राणे हे म्हणजे खूप लांबच्या रेषेचे घोडा आहे. आणि हा मी आत्ता जे आहे का निलेश ओळखतो, मी सांगतो त्यांची काम करण्याची पद्धत आहे ती तशीच ठेवतील.
25 वर्ष तरी ते या मतदारसंघात कोणाला असं करायला देणार नाहीत की आमदार अशा प्रकारचं त्याचं ते काम करेल. एवढी मी जे काय जवळून त्यांना ओळखतो त्याच्यामुळे निलेश राणे साहेबांना माझ्या शुभेच्छा आहेत. परंतु मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला ह्या 20-25 वर्षानंतर हे आपलं ग्राउंड आपल्याला मिळणार नाही, हे मैदान आपल्याला मिळणार नाही. अशा प्रकारची जर काही भावना झाली आणि आतून छलकपट झाला असल्याचा हा माझा संशय आहे. तो कितपत खरा काय मान्य नाही, कारण ज्या प्रकारे मताधिक्य ज्याप्रमाणे घडलं त्याप्रमाणे ही मी आपल्यासमोर ही जे बोलून दाखवले खंत आहे. परंतु झालं ते गेलं, त्याच्यावर मला काय बोलायचं नाही आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला काम करायचं आहे. आम्ही निश्चितपणे काम करू. आगामी जिल्हा परिषद, आगामी पंचायत समिती, महायुती म्हणून समजा उद्या काय कालीवर झालं तरी भारतीय जनता पार्टी म्हणून निश्चित आम्ही या आगामी ज्या होणाऱ्या सगळ्या निवडणुका ताकदीने लढू. मी पुन्हा एकदा चव्हाण साहेब असतील, निलेश राणे साहेब असतील, राणे साहेब असतील त्यांची माफी मागतो, कारण मताधिक्य घडलं म्हणून. आणि मी आभार मानतो ह्या जनतेचे की या जनतेच्या लक्षात आलं की कोणत्याही परिस्थितीत निलेश राणेसारखा एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक कर्तबगार आमदार जायला पाहिजे. आमदार दिला आहे त्यांना, म्हणून त्या जनतेचे आभार मानतो. आणि ज्या जनतेने विश्वास टाकला ज्या नेत्यावर मी खात्रीने सांगतो की निलेश राणेसाहेब अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील. मी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनाही सांगतो की त्यांनीसुद्धा एक यशस्वी जिल्हाध्यक्ष आहेत. ती सगळी मंडळी काम करत होती. माझ्या सगळ्या कार्यकर्ते खऱ्या अर्थाने माझा कार्यकर्ताचा किंग मेकर आहे असं मी म्हणतो. आणि या ठिकाणी मी थांबतोय. आपल्याला काय प्रश्न विचारू शकतो. मी काय परत आपल्यासमोर सांगतो की भारतीय जनता पार्टी असेल की शिवसेना शिंदे गटाचा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, यांनी अतिशय प्रामाणिकपणे आपलं पद्धतीने काम करण्याचे त्याने अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केले. बघा, कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करत असतो. तो शिंदे गटाचा आहे, भाजपचा आहे काय तो नाही. तो कार्यकर्त्याला काम काय आहे की त्या ठिकाणी आपल्या नेत्याचं काम दिलेली जबाबदारी बने. त्याच्यामुळे सर्वसामान्य तळागाळातला कार्यकर्ता होता हा अतिशय प्रामाणिकपणे काम करत होता. त्याने प्रामाणिकपणे काम केलं. यश अपयश ह्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण शेवटच्या 2 दिवसामध्ये कार्यकर्ते काही कार्यकर्ते ज्या ठिकाणी ग्राउंडवर जायला पाहिजे होतं ते योग्यरीत्या जाऊ शकले नाही. ते कुठे अडकले, कसे अडकले, का अडकले, हे टप्प्याटप्प्याने मी येईल. त्या कधीतरी मला त्याचे प्रश्न तुम्ही विचारा, वेळ आली तर मी तेही सांगेन कसे अडकले, कुठे अडकले गेले, कुठे थांबले होते, काय होते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ठीक आहे, विजय असतो. मला त्या विषयात जायचं नाही. आणि म्हणून आता आम्ही मागे काय झालं ते सोडून द्यायचं. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मी म्हणतो, कारण तो माझा विषय, आम्ही ताकदीने आगामी निवडणुका लढू. पण जसे पार्टीचे आदेश येतील, मग राणेसाहेब जे आदेश देतील, उद्या चव्हाण साहेब जसे आदेश देतील, निलेश राणे साहेब जे आदेश, त्या आदेशाने जिल्हाध्यक्षांचे आदेश, त्या आदेशांचं आपण पालन करू.